नांदेडकर आज महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी 500 किलोची साबुदाणा खिचडी बनवली जाणार आहे. तर ही खिचडी कशा प्रकारे बनवली जाते तर हे आज आपण पाहणार आहोत. तर दादा आता इथं किती किलोचा बनणार आहे सध्या? 20 किलोची खिचडी बनणार आहे. 20 किलोचा बनणार आहे. तर तेल किती जातंय? 4 किलो. 4 किलो. आणि सकाळी किती वाजल्यापासून चालू झालंय बनायला? रात्र 3 पासून चालू आहे. सकाळी 3 वाजल्यापासून चालू आहे. हा, दिवसभर चालू राहणार आहे. रात्रीपासून 5 वाजल्यापासून तयारी चालू केलेली आहे. सकाळी 2-2:30 वाजता वाटप चालू केलं. आणि हे टोटल किती बनणार आहे या ठिकाणी? 5 क्विंटलची बनणार. 5 क्विंटलची बनणार आहे. आता हिरवी मिरची 2 किलो. किती? हिरवी मिरची 2 किलो. 2 किलो. तर याच्यात हिरवी मिरची आता 2 किलो गेलेली आहे. तर आपण माग इथंच मंदिर आहे, काळेश्वरचं मंदिर. त्या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहू शकतो आणि या येणाऱ्या भाविकांसाठीच हे जे साबुदाणा खिचडी आहे ती बनवली जात आहे. साईडला सुद्धा बनवणं चालू आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक येत असतात, त्यामुळे कंटिन्युअसली 2 कढईमध्ये हे बनवणं चालू आहे. आता यामध्ये बटाटे किती जाणार आहेत? हे 4 किलो जाणार आहे. 4 किलो. साबुदाणा किती वेळ भिजवावा लागतो याच्यासाठी? साधारण 7-8 घंटे भिजवा. 7-8 घंटे भिजवावं लागतं. हो. मग आपण आता रात्रीच भिजवून ठेवला असेल ना? हो, रात्री भिजवून ठेवला ना. हे आता शेंगदाणा कूट किती जातोय? 4 किलो. साबुदाणा मध्ये शेंगदाणा कूट गेलेला आहे 4 किलो. सेंधा नमक. सेंधा नमक किती? 400 ग्रॅम. 400 ग्राम. 400 ग्राम आता याच्यात शेंदे मीठ गेलेलं आहे. ग्राम 400 ग्राम लाल मिरची पावडर. लाल तिखट पावडर गेलेलं आहे याच्यात 400 ग्राम. आणि बाकी इकडं सर्वजण आता हा प्रसाद तिकडं वाटत आहेत भाविकांमध्ये. वीस किलो साबुदाणा. तर यामध्ये आता 20 किलो साबुदाणा जाणार आहे. हा 7 ते 8 घंटे भिजवून ठेवलेला होता पूर्ण. हो, 7-8 घंटे. इकडं याच्यात आता जातो 20 किलो साबुदाणा.
और झालो एक. हे साबुदाणा आता बऱ्याच जणांना आपण घरी वगैरे बनवतो तर चिकट होतो तर ते होणे म्हणून काय करावं लागतं? त्यातला पाणी थोडं त्या साबुदाणा ज्याच्यावरून 1 इंच पाणी ठेवावं लागते. त्याच्यावर एकच इंच एकच पाणी. पाणी ठेवायचं. जास्त पाणी ठेवल्याच्या नंतर वल्ला होतो. हा हा. आता हे जवळपास झालेलं आहे का हे? हो. हे काय जाते आता? हे साखर 200 ग्राम चव चांगली ही येण्यासाठी. कशामुळे टाकली जाते? चव चांगली येण्यासाठी. नंबर गई भाई मेरी. गिरता नहीं भाई.